हॅलो. नमस्कार सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या डे 2 मध्ये. आशा करतो माझा आवाज आपल्याला सर्वांना अगदी क्लिअर ऐकू येत असेल. जर काही येत असेल जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. आणि व्हिडिओ सुद्धा क्लिअर असेल जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. व्हिडिओ आणि आवाज जर का क्लिअर असेल तर. सो सर्वप्रथम सर्वांना रेकी प्रणाम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या डे 2 मध्ये. आय होप सर्वांनी कालची ऍक्टिव्हिटी केली असेल. किती लोकांनी केली? हाऊ मेनी पीपल हॅव डन दी ऍक्टिव्हिटी? किती लोकांनी ऍक्टिव्हिटी केली? काही लोकांचे फोटोज दिसले मला ग्रुपमध्ये. व्हेरी नाईस. ज्यांनी ज्यांनी फोटो टाकले ग्रुपमध्ये त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी फोटो टाकले. काही लोकांनी नावं सुद्धा टाकले. काही लोकांचे नावं नाही आले त्याच्यामध्ये, पण काही लोकांनी फोटो सुद्धा टाकले. नाव सुद्धा टाकलं. व्हेरी गुड. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. चला पटापट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही ती ऍक्टिव्हिटी केली. ॲटलिस्ट तुम्ही एवढी हिंमत केली की तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांच्या सोबत स्वतःचा फोटो लावला. काही लोकांची तर लावायची हिंमत सुद्धा झाली नसेल. बरोबर आहे की नाही? काही लोकांना असं वाटलं असेल, अरे कसं काय लावू याच्या बाजूला मी फोटो. सो आपण जर का ती हिंमत केली असेल तर जरा असा हात वर करा सर्वांनी. रेज युअर हँड. किती लोकांनी हिंमत केली? आणि जरा असं घेऊन घ्या जरा पाठीवर, जरा शाबासकी देऊन द्या स्वतःला. व्हेरी गुड. ओके. एक शब्द आहे बघा बघा, मराठीचा एक शब्द आहे. तुम्हाला सांगतो मी. मराठी येते ना सर्वांना? ऑब्व्हियसली सर येते, म्हणूनच तर इथं बसलो आम्ही. सो मराठीचा एक शब्द आहे, त्याचा तो शब्द आहे पंक्च्युअलिटी. माहित आहे का तुम्हाला? मराठीमध्ये एक शब्द आहे पंक्च्युअलिटी. पंक्च्युअलिटी म्हणजे वेळेचं काम वेळेवर करणे. बरोबर आहे? वेळेवर हजर राहणे किंवा असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. नागपूरमध्ये आम्ही एक प्रोग्राम घेत होतो. मी भारतातली गोष्ट सांगतो. नागपूरमध्ये एक प्रोग्राम आम्ही घेत होतो बुक रायटिंगचा. मी बुक रायटिंग कोच पण आहे, तर मी शिकवतो लोकांना की कशा प्रकारे बुक रायटिंग करायचं. सो बुक रायटिंगचा एक प्रोग्राम घेत होतो आणि 10 वाजताचा प्रोग्राम होता बघा. ऑफलाईन हॉटेलमध्ये. 10:15 वाजले तरी एकही माणूस अजून हॉटेलमध्ये एंट्री केली नव्हती. फक्त एक व्यक्ती कोणीतरी येऊन बसला होता आणि आम्ही वाट बघत होतो की लोक येतील कधी आता. 10 वाजताचा प्रोग्राम आहे, 10:15 वाजले अजून कोणीच आलं नाही. तर सहज म्हणून एका व्यक्तीला विचारलं की बाबा काय आहे, कोणी आलं नाही अजून, 10:15 वाजून गेले. तर तो म्हणे सर ये इंडिया है. बस त्याने एवढंच म्हटलं. तर मग समजून गेलो आम्हाला की त्याला काय म्हणायचं आहे. त्याला हे म्हणायचं होतं की हे भारत आहे सर, 10 म्हणजे 10:30. तसंच काही लोक कदाचित विचार करत असतील की 8 म्हणजे 8:30. तर असं नाही आहे बरं का. रेकॉर्डिंग बघणाऱ्या लोकांनाही सांगतो मी, आणि जे लाईव्ह इथं माझ्यासोबत आहे त्यांना पण सांगतो की 8 म्हणजे 8. 9चे 9:15 होऊ शकतात, पण 8 म्हणजे 8. 2 म्हणजे 2. 9 म्हणजे 9. असंच होते आमच्याकडे तरी, आमच्या सेशनमध्ये. सो बी केअरफुल की जेवण राहिलं माझं, मी पटकन 10 मिनिटात जेवण आवरतो आणि मग क्लास करतो. माझं म्हणणं आहे कॅमेरा बंद ठेव, 10 मिनिटं जेवण करून घे. किंवा मग जेवण 9 नंतर केलं तरी काही फरक नाही पडत. 6 दिवस उशिरा जर जेवण केलं तर फार मोठा फरक पडणार आहे का आपल्या आयुष्यात? नाही. तसे एवढे वर्ष झाले वेळेवर जेवूनही तर काही फरक पडला नाही. बरोबर आहे की नाही? तर 6 दिवस उशिरा जेवून काय फरक पडणार आहे? सो मेक शुअर तुम्ही इथे 100% 8 वाजता हजर असाल तर त्याच लोकांना काही गोष्टी मिळतील. कारण रेकॉर्डिंगमध्ये कधी कधी काही काही गोष्टी आम्हाला कट कराव्या लागतात. जसं की मेडिटेशन आहे, हे आहे, तर आम्ही ते कट करून टाकतो. सो रेकॉर्डिंग बघण्यापेक्षा लाईव्ह जर का तुम्ही अटेंड केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. ओके. ठीक आहे. चला सुरुवात करायची मग आजच्या दिवसाची. चला, तर बऱ्यापैकी लोकांनी हिंमत केली आणि आपला आपला फोटो लावला. त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनपूर्वक आभार, अभिनंदन. ठीक आहे. ज्यांनी लावला नाही, ज्यांनी वरची कमेंट बघितली की सर मला जमलं नाही, आणि लगेच खाली फोटो टाकून दिला आणि त्याच्या खाली कमेंटही टाकून दिली की सर मला जमलं नाही, अशा लोकांसाठी पण मी सांगतो, खरंच जमलं नसेल काही लोकांना, आय अंडरस्टँड, टोटली अंडरस्टँड, कारण की टेक्नॉलॉजी सगळ्यांना जमत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, किती लोकांना असं वाटतं की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मला जमल्या पाहिजे बाबा. वाटते ना? हा. तर किती लोकांना असं वाटते की हा काळे कपडे घातलेला माणूस जर का आपल्या सोबत असला तर ह्या गोष्टी जमू शकतात आपल्याला? किती लोकांना वाटते? व्हेरी गुड. सो मी तुम्हाला जमवून टाकीन त्या गोष्टी, काळजी नका करू. आता मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगतो काय करायला पाहिजे होतं आपण. आजूबाजूला एखादं झेरॉक्सचं दुकान पाहायला पाहिजे होतं. त्याच्याजवळ जाऊन प्रिंट आउट काढायला पाहिजे होती. 2 3 पेजेस. 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 2 3 पेजेस.
हे मी कालही सांगू शकलो असतो, पण मला बघायचं होतं की कोणाची किती तयारी आहे. म्हणतात ना की ते परीक्षा घेतो ना, हो गुरु कसं असतो, परीक्षा घेतो तो. तर आजूबाजू दुकानात जायचं होतं, प्रिंटआउट काढायची होती. प्रिंटआउट काढल्यानंतर आपल्याजवळ असा कागद आला असता आणि याच्यावर फोटो दिसले असते आपल्याला, ब्लॅक अँड व्हाईट असते तरी चाललं असतं, आपल्याला काही कलरची गरज नव्हती. आणि आपल्या घरातला पासपोर्ट काढून त्याच्यावर चिटकून द्यायचा होता आणि त्याचा फोटो काढून पाठवून द्यायचा होता. एवढं सोपं होतं. एवढं सोपं होतं. पण काय होते माहिती आहे का, माणूस हा असा प्राणी आहे की तो सोप्या पेक्षाही सोपी गोष्ट शोधत असतो. मेसेज टाकणे फार सोपं आहे. क्यों नहीं हुआ हे विचार करण्यापेक्षा आजपासून हा विचार करा की कसं होईल. हेच रेकी शिकवणार आहे तुम्हाला. काय होत नाही माझ्या आयुष्यात, काय मिळत नाही मला, हा विचार करण्यापेक्षा काय आहे माझ्याकडे आणि काय मी मिळवू शकतो, हे समजणे म्हणजे रेकी आहे. एका शब्दात, एका वाक्यात. समजलं तुम्हाला? हं? ठीक आहे ना. एक सेकंद द्या मला. सो हे समजणे म्हणजे रेकी आहे. समजलं का तुम्हाला? हे समजणे म्हणजे रेकी आहे. किती लोकांना समजलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. यावेळी जरा मुद्दाम हळूहळू घेतोय बरं का आपण सेशन. कारण प्रत्येक बॅचची एक एनर्जी असते. सो या बॅचची एनर्जी थोडीशी चांगली आहे. प्रत्येक बॅचची चांगलीच असते. प्रत्येक बॅचची एनर्जी वाढत 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 जाते. सो आमचं मोटिवेशन कोण आहे? आरती मॅडमचं आणि माझं मोटिवेशन कोण आहे? तुम्ही लोक आहात. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे. तसंच वाईस वर्सा आहे. तुमचं मोटिवेशन कोण आहे? आम्ही आहोत. सो आपल्याला एकमेकांना ती एनर्जी द्यायची आहे. चला मग आजची सुरुवात आपण ऍक्टिव्हिटी पासून करू. करायची? रेडी? चालो. सो रेकी ही जी एनर्जी आहे ही आपल्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. कशी आहे ते बघा जरा. घ्या जरा सर्वांनी हात घ्या असे. असे असे करा जरा थोडे. हा, करा चांगले. थोडेसे गरम होऊ द्या जरा. ठीक आहे. एकदम दाबून नाही करायचे. इझी इझी इझी. हा. आणि मग काय करायचं माहिती आहे का, या दोन हातांना हळूहळू दूर करायचं. असं हळू 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 दूर करा. हळूहळू दूर करा. एकदम हळूहळू, फास्ट नाही जायचं. एकदम हळूहळू हळूहळू दूर करा. करा दूर. दोन्ही हातांच्या मध्ये एक 5 ते 7 बोटांचं अंतर आलं. आलं का अंतर? हा, आल्यानंतर त्याला पुन्हा असं थोडंसं जवळ आणा. पुन्हा दूर ने. पुन्हा जवळ आणा. पुन्हा दूर ने. ओके. जवळ आणा, दूर ने, थोडंसं जवळ आणा. पुन्हा दूर ने. आणि त्याला असं रोटेट करा बरं. जशी गाडी कशी चालते तसं रोटेट करा त्याला. थोडं मागं रोटेट करा. एक पुढं एक मागं असं करा. हा. बघा काहीतरी जाणवते का मधात? असं वाटते का बॉल वगैरे आहे आपल्या हातात, असं जाणवते का? किंवा जेव्हा असं तुम्ही कमी जास्त करता हात, तेव्हा असं वाटते का, असे हात जवळ किंवा दूर करता तेव्हा असं वाटते का की बॉल आहे हातात, तो दाबत आहे तुम्ही? किती लोकांना असं वाटत आहे? शो मी युअर हँड. हाऊ मेनी पीपल आर लाईक, वाटते का? तीच आहे एनर्जी. जे तुम्हाला वाटलं तीच एनर्जी आहे. तीच एनर्जी आहे. ती तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, तुमच्या घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. पण मग आता सर, एनर्जी आमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये ती ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा जे म्हणतात ती तुम्ही म्हणता की आमच्यामध्ये आहे, तर मग हे शिकायची काय गरज आहे? हँड रेज म्हणजे इलेक्ट्रॉनिकली हँड रेज नका करू. असा व्हिडिओ ऑन असेल तर दाखवा. नाही तर मग ते आम्हाला वारंवार तुमचे हात आम्हाला खाली करावे लागतील. ठीक आहे. सो मुद्दा हा आहे की तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये जर का एनर्जी आहे तर मग हे शिकायचं कशाला सर? व्हेरी गुड क्वेश्चन. लॉजिकल क्वेश्चन. शिकायचं कशाला? प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे का? हो, येस नो. माझ्याही घरामध्ये आहे, तुमच्याही घरामध्ये आहे. लाईट लावतो आपण, बटन दाबलं की फॅन लावतो आपण, बटन दाबलं की एसी लावतो, टीव्ही लावतो, फ्रीज लावतो, व्हॉट एव्हर, मिक्सर लावतो. मग ही इलेक्ट्रिसिटी तयार कुठे होते? MSCB मध्ये किंवा त्या पॉवर हाऊसमध्ये. मग डायरेक्ट पॉवर हाऊसमध्ये जाऊन आपण पिन जोडली काय? डायरेक्ट पॉवर हाऊसमध्ये जोडलेली आहे का पिन आपण? आणि जोडली तर काय होईल तुम्हालाही माहित आहे. नवीन सांगायचं काही काम नाही. पण तिथून ती एनर्जी कुठं आली? डीपी मध्ये आली. त्या डीपी मधून मग त्या
पोलवर आली, त्या पोलमधून मग त्या ताराच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत आली. मग आपल्या घराच्या तिथेही एक मीटर लावलं आणि तिथून ती एनर्जी आपल्या घरामध्ये आली आणि घरामध्ये आल्यानंतर काही बटणं लावले त्याला. असं आहे का की 24 तास लाईट चालू राहतो? नाही. तुम्ही बटन दाबाल तेव्हा ती एनर्जी काम करते, तुम्ही बटन दाबाल तेव्हा ती बंद होते. त्याला म्हणतात चॅनलायझेशन ऑफ एनर्जी. काय म्हणतात? चॅनलायझेशन ऑफ एनर्जी. तर त्यामुळे एनर्जी जरी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये असली तरीही त्याला चॅनलाइज करणे फार गरजेचं असते. तर ते चॅनलायझेशन म्हणजे रेकी. ते चॅनलायझेशन म्हणजे रेकी. बऱ्यापैकी रेकी मी तुम्हाला समजून सांगितलं आणि तुम्हाला समजलं असेल असं मला वाटते. ठीक आहे. ज्या लोकांनी काल प्रयत्न केले त्यांच्यासाठी खरंच खरंच खूप अभिनंदन त्यांचं. आणि ज्यांनी केले नाही ते आजही प्रयत्न करू शकतात, काही अडचण नाही आहे. यू हॅव टाईम. ओके. सो चलो लेट स्टार्ट द डे 2. पण डे 2 चालू करण्याच्या पहिले डे 1 मध्ये काय बघितलं हे पटापट एकदा रिकॅप करू. म्हणजे कसं आहे की जे लोक नव्हते किंवा जे लोक होतेही त्यांना एकदा आठवण होऊन जाईल. दिसते का माझी स्क्रीन सर्वांना? येस. सो काय काय शिकलो आपण? एम्प्टी युअर सेल्फ, स्वतःला खाली करा, हे आपण शिकलो. दूसरा अपन क्या सीख लो? दूसरा अपन सीख लो रुक जाओ. जो भाग दौड़ के जिंदगी हम जी रहे हैं, बहुत सारा स्ट्रेस लेके, बहुत सारा कुछ कुछ और चीजें लेके, है ना, ये पाना है, वो पाना है, वो कमाना है, यहाँ पहुंचना है, इतने घर लेने हैं, उतनी गाड़ियां लेनी है ना. सो इतनी शादी, सॉरी, शादी शादी एकच करते मला, है ना. ठीक आहे. सो असे जे काही चालू आहे आपलं, है ना, तर ते रुक जाओ, जरा रुक जाओ, टेक अ ब्रेक. काही लोकांना माझे जोक समजत नाहीत बरं लवकर, पण तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. इट्स ओके जिंदगी, हे शिकलो आपण काल की रुक. ठीक है यार, रुक गए. जो भी हो रहा है ठीक है, कम ज्यादा हो रहा है, लेकिन हो जाएगा, भगवान पे भरोसा रखो, हो जाएगा सब कुछ. उसके बाद हम सीखा की येलो पेजेस डायरी पे अपने गोल लिखणे है, काय पाहिजे आपल्याला नेक्स्ट 1 इयर मध्ये, नेक्स्ट 3 इयर्स मध्ये कुठं जायचं आहे. क्लॅरिटी ऑफ लाईफ, मिशन, व्हिजन काही आहे का, काही पर्पज आहे का लाईफचा, कशासाठी आलो आपण इथं, ते आपण बघितलं त्यानंतर. आणि नंतर आपण गोल रायटिंग बघितलं. आता याच्यातही काही लोकांनी प्रश्न विचारले काल की गोल रायटिंग कसं करायचं. प्रेझेंटमध्ये असं समजायचं की ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटते की बाबा तुम्हाला एक छान 3 BHK बंगलो घ्यायचा आहे समजा, असं वाटते तुम्हाला 3 वर्षानंतर. तर आज असं लिहायचं की मी तो बंगलो घेतलेला आहे. प्रेझेंट सिच्युएशन मध्ये त्याला लिहायचं, बस एवढाच रूल आहे, बाकी काही नाही. आणि अजून डीपमध्ये शिकायचं असेल तर त्याचे वेगळे सेशन्स होतील, ते पण फ्रीमध्ये असतील, तुम्ही ते अटेंड करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ आता. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये मी पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता मी मधात थांबणार नाही, त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐका काय काय सांगतो. ठीक आहे. झालं, सेटलमेंटसाठी हे 10 मिनिटं द्यायचे असतात. सो आय होप यू आर रेडी. ओके. सो वेलकम टू डे 2. 6व्या दिवसामधला हा दुसरा दिवस आहे. इथे मी सर्वांचे आपले स्वागत करतो. ग्रँड मास्टर आरती माझ्यासोबत आहेत. माझं नाव आहे लाईफ कोच सागर गारवे. रेकी ही शिकायची नसते, रेकी ही जगायची असते. आणि आमचा कस्टमर केअर नंबर आहे 7507253253. यामध्ये तुम्ही 24 तास व्हॉट्सअप करू शकता, कधीही. कॉल नका करू, फक्त व्हॉट्सअप अवेलेबल आहे 24 तास. इम्पॉर्टंट थिंग्स, तुम्हाला जे रेकॉर्डिंग आहे ते 3 तासात मिळेल. तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. गुगल फॉर्म तुम्हाला रोज भरायचा आहे. आजचं सेशन एका वॉर्निंग पासून चालू करतोय मी. वॉर्निंग काय आहे? व्हॉट इज दॅट वॉर्निंग? काय आहे सर वॉर्निंग? अरे, आता पहिल्यांदाच बघितला शब्द वॉर्निंग. वॉर्निंग हे आहे की जे लोक 6 दिवस इथं हजर राहतील, 100% हजर राहतील, 100% कुठलाही मनात आविर्भाव न आणता या सेशनला फक्त घेतील, नो ऍक्सेप्टन्स भावनेनं घेतील, शिकतील, काही गोष्टींचा प्रयत्न करतील, त्या लोकांना 100% रिझल्ट मिळणार आहे. आणि जर का आपण कुठल्याही प्रकारचं इफ किंवा बट हे जर का मनामध्ये आणलं तर त्याची काही मी गॅरंटी घेत नाही. व्हिडिओ बंद आहे, काही हरकत नाही, पण तुम्ही 100% आहात का, हे फार महत्वाचं आहे. पण व्हिडिओ पण बंद आहे आणि मी 100% नाही, व्हिडिओ चालू आहे, मी 100% नाही, तरीही काही फायदा नाही. व्हिडिओ चालू आहे पण तिकडे किती शिट्ट्या झाल्या ग, हो का, ते बंद करून देतो. असं जर काय असेल, काही फायदा नाही, उपयोग नाही त्या गोष्टीला. पाऊस चालू झाला का, अरे ते बाजू बाहेर ते खिडकी बंद करून घे. तुफानही आला तरी आपल्याला 1 घंटा काहीच माहित नाही पाहिजे. हॅलो, तुफान जरी आला तरी 1 घंट्यानंतर पाहू काय आहे. तर तुफान तुफान म्हणून तू थांबून जा, नंतर पाहू काय आहे. आता सध्या रेकीचा क्लास चालू आहे. एवढा सिरियसनेस जर का असेल तर त्याला रिझल्ट तर मिळणारच आहे ना. हो, 100% रिझल्ट मिळणार. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सो या वॉर्निंग पासून आजचा क्लास सुरू झाला. दुसरा मुद्दा आहे की आय हा शब्द मी काल तुम्हाला सांगितला होता.
तुम्हाला मी काल सांगितलं होतं की पर्पज फाइंड आउट करा, स्वतःचा पर्पज. किती लोकांनी पर्पज लिहिला डायरीमध्ये, की फक्त कालचा क्लास झाला, वह्या पुस्तक बंद केले, उद्या पाहू 8 वाजता, आता काय आहे आता. चांगला होता बा क्लास, पण आता उद्या पाहू. असं किती लोकांनी केलं? किती लोकांनी असं लिहिलं की काहीतरी पर्पज आहे का बाबा माझं जीवनामध्ये, आता काही करायचं आहे का मला, पुढं काही आहे का? असेल ना, प्रत्येकाचा पर्पज असू शकतो. किती लोकांनी लिहिलं? शो मी युअर हँड. नाही लिहिलं असेल काय हरकत नाही, आज लिहा. वेळ ही कधीच गेलेली नसते, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना की वेळ गेली, आता माझं वय झालं, आता आता काय होईल माझ्याकडून. नाही, कधीच गेलेली नाही वेळ. KFC, माहित आहे ना KFC? नसेल माहित तर गुगल करून घ्या. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी पहिलं आउटलेट ओपन केलं होतं. त्यामुळे वेळ ही कधीच गेलेली नसते. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सो आई भोवती सगळं काही आहे, जे काही आहे ना ते कशा भोवती आहे? फक्त आणि फक्त आई भोवती. तुमच्या भोवती आहे सर्व. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सो तू जेवढं व्यवस्थित प्रणे आपण स्वतःला जेव्हा समजून घेऊ, तेव्हा त्या गोष्टी होतील. पर्पज आणि वाय हे मी सांगितलं होतं काल तुम्हाला, हा तुमचा होमवर्क होता, की पर्पज फाइंड आउट करा. याच्यावर मी एक छान छान स्टोरी सांगणार आहे तुम्हाला, पण आज वेळ असला तर सांगेल किंवा मग उद्या सांगेल. आठवण द्या मला, की पर्पज असणं का बरं गरजेचं आहे. वाय, माझ्या जीवनाचा वाय काय आहे, का का मी इथे आहोत. मी फक्त याच्यासाठी तर नाही आहे. काल मी जर सांगितलं होतं की वन्य प्राण्यांसारखं तर आपलं काम नाही, माणूस आहोत आपण. तर ऑब्व्हियसली आपला काहीतरी पर्पज असला पाहिजे, राईट? ओके. पण आज मी या गोष्टीवर जास्त वेळ न घालवता तुम्हाला रिकीवर नेणार आहे डायरेक्ट. हा एक थॉट आहे खूप छान, की गिव्ह अ मॅन अ फिश अँड ही हॅज फूड फॉर अ डे. टीच हिम हाऊ टू फिश अँड यू कॅन गेट रीड ऑफ हिम फॉर द एंटायर लाईफ. म्हणजे या 6 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला हे नाही शिकवणार की हे घ्या फिश आणि खा आणि सुखी राहा. कारण फिश तुम्हाला एका दिवसाचं जेवण देऊन काय फायदा हो, तुम्हाला एका दिवसाचं मोटिवेशन देऊन काय फायदा. 6 दिवसाचं मोटिवेशन भेटलं, तुम्ही म्हणसाल वाह काय क्लास होता यार, 6 दिन तो मजा आ गया. और 7वें दिन फिर टाय टाय फिश, फिर से वही चालू. ते पुन्हा तोच राग, पुन्हा तोच सगळ्या गोष्टी, पुन्हा तेच ईर्ष्या, पुन्हा तेच सगळं आयुष्य. ते नाही करायचं आम्हाला. आम्हाला असं तयार करायचं तुम्हाला, की 6 दिवस नाही, पुढचे 60 वर्ष किंवा येणाऱ्या पुढच्या तुमच्या 6 पिढ्या पर्यंत तुम्ही ते घेऊन गेले पाहिजे. किती लोकांना असं वाटते? पहिले वाटलं पाहिजे, तेव्हाच तर होईल ना. वाटलंच नाही तर कसं होईल? हम जिंदगी में कोई भी चीज कितनी बार करते हैं? 2 बार. एक बार इधर और एक बार रियालिटी में. तो पहिले यहाँ पे आना चाहिए की हे मला पाहिजे, हे मला करायचं आहे. आता जर का हात वर गेला नसेल, तर समजून घ्या तुमचं उत्तर काय आहे. सो पहिले यहाँ पे, हाँ मुझे ये करना है, तब वो रियालिटी में आएगा. तर पुढच्या 6 पिढ्यांपर्यंत पुरलं पाहिजे एवढं नॉलेज तुम्हाला इथून घ्यायचं आहे आणि ते पास ऑन करायचं आहे पुढं. तर आमचा प्रयत्न तो असेल की वी विल नॉट टीच यू हाऊ टू फिश, वी विल सॉरी वी विल नॉट टीच यू हाउ हाउ टू ईट फिश, वी विल टीच यू हाउ टू फिश, पकडना कैसे है उसको, वो फिश को पकडणं कैसे. ठीक आहे. सो आज आपण काय बघणार आहे डे 2 मध्ये? आज आपण बघणार आहे की रेकीच्या उपचार पद्धती काय काय आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे. ठीक आहे. आणि रेकीची प्रार्थना आपण घेणार आहे. आरती मॅडम आपली सगळ्यात शेवटी आपली प्रार्थना घेतील की कशी प्रार्थना करायची आहे रेकीसाठी. पण त्याच्या आधी आपल्याला रेकी माहीत पाहिजे, त्यामुळे आज आपण रेकीचा इतिहास ऐकणार आहे आणि रेकीची उपचार पद्धती काय आहे हे ऐकणार आहे. सो सर्वांनी अगदी लक्ष देऊन ऐका, कारण एक एक मिनिट हा फार महत्वाचा आहे पुढचा तुमचा. ठीक आहे. ओके. चला पुढे जाऊया. सो रेकी प्रथम आहे. रेकी म्हणजे काय आहे? ही हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. रेकी म्हणजे काय आहे शॉर्टकटमध्ये? हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण बघतो आणि त्याला बघितल्याबरोबर कधी कधी वाटते ना आपल्याला, एखाद्या माणसाला बघितल्यावर, एखाद्या महाराजला बघितल्यावर, एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर, की अरे काय ऑसम पर्सनॅलिटी आहे यार, जबरदस्त माणूस आहे. त्या माणसाला भेटल्याबरोबर एकदम खुश वाटलं, एकदम आनंद वाटला. आणि एखाद्याला तुम्ही भेटा, त्याला भेटले की दुसऱ्यांदा तो दिसला की तुम्ही रस्ताच बदलणार. असे पण लोक आहे की नाही? म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? म्हणजे काय, की जो ज्याला भेटून तुम्हाला चांगलं वाटलं त्याची फ्रिक्वेन्सी हाय आहे, त्याची एनर्जी हाय आहे. आणि ज्याला भेटून तुम्हाला असं वाटलं की हा डबल भेटला नाही पाहिजे, आपण म्हणून कधी कधी यहा मिल गया वहा मत मिलना, असं म्हणतो ना आपण, की ऊपर मत मिलना भाई तू. म्हणजे काय असते माहिती आहे का, की त्याची फ्रिक्वेन्सी डाऊन आहे. डाऊन आणि अप हे काही याच्यामध्ये काही चुकीचं आणि बरोबर नाही आहे. हे आपण आपली स्वतःची मेंटेन करू शकतो एनर्जी. ते कशी करायची ते शिकणार आहे आपण 6 दिवसामध्ये. तर रेकी म्हणजे एक हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही रेकी शिकाल आणि रेकी अप्लाय करायला लागाल तुमच्या लाईफमध्ये, तेव्हा तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जाणार आहात. ऑटोमॅटिक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा प्रत्येक माणूस, तुम्ही ज्याला भेटणार आहे तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला कुठून ना कुठून काही ना काहीतरी सिग्नल देईल
सिग्नल देईल म्हणजे तो तुम्हाला म्हणेल काहीतरी, की अरे काहीतरी चेंज वाटत आहे यार, अरे तू जरा जास्तच खुश वाटत आहे, अरे तुझ्या चेहऱ्यावर जरा जास्तच ग्लो आला, असं काहीतरी सिग्नल देईल तो तुम्हाला, हे शिकल्यानंतर आणि याची प्रॅक्टिस केल्यानंतर. आय गॅरंटी यू. ओके, चलो आगे बढ़ेंगे. रेकी ही एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे. रे आणि की याचा अर्थ काय आहे? त्या अर्थाची आपल्याला काही गरज नाही, पण माहिती असावं म्हणून. रे म्हणजे प्राकृतिक चेतना किंवा आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटी ज्याला म्हणतात मराठीमध्ये. आणि की म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे एनर्जी, सिंपल आहे. सो या रेकी या शब्दाचा हा अर्थ आहे. बरेच लोक विचारतात रेकीचा अर्थ काय आहे? म्हणून इथं आम्ही दाखवला की रेकी म्हणजे प्राकृतिक चेतना, आध्यात्मिकता, आणि की म्हणजे शक्ती, स्पिरिच्युअल एनर्जी. ठीक आहे. सो रेकी शिकण्याच्या बघा 4 लेवल असतात. काही लोक 5ही म्हणतात, पण आम्ही 4 म्हणतो जनरली. त्याच्यामध्ये काय काय लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 जे असते त्याला म्हणतात मास्टर आणि ग्रँड मास्टर. लेवल 1, 2, 3 हे नॉर्मल माणसाला करणं फार गरजेचं आहे. नॉर्मल, तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त स्वतःचं जीवन जर का चांगलं करायचं असेल, स्वतःचे थॉट, स्वतःकडे येणाऱ्या गोष्टी, स्वतःची एनर्जी वाढवायची असेल, स्वतःचं आयुष्य चांगलं करायचं असेल, तुम्हाला जास्त टाइम जगण्याची इच्छा असेल, तुम्हाला जर का हेल्दी राहायचं असेल, आरोग्यपूर्ण राहायचं असेल, तर तुम्ही मिनिमम 3 लेवल केल्या पाहिजे. कोणत्याही नॉर्मल माणसाने कोणीही करू शकते. वर्ष 5-6 पासून सुरू पुढं जे समजायला लागलं तो प्रत्येक व्यक्ती करू शकते. आरती मॅडमचा मुलगा 8 वर्षाचा आहे, त्याला 3ही लेवल येतात. लेवल 1, 2, 3. ठीक आहे. सो कोणीही हे करू शकते, आणि ही एक आध्यात्मिक गोष्ट आहे, तर कोणीही करू शकते. ठीक आहे. सो 1, 2, 3, 1 तुम्हाला कम्प्लिटली फ्री आम्ही करून देतोय. 2 आणि 3चं आम्ही तुम्हाला सांगू 6व्या दिवशी. मास्टर आणि ग्रँड मास्टर त्या लोकांसाठी आहे ज्यांना पुढे जाऊन लोकांच्या जीवनात बदल घडवायचा आहे, किंवा एका एक्स्ट्रीम लेवलवर स्वतःला घेऊन जायचं आहे. कधी कधी आहे ना, एखादा माणूस बघतो ना आपण, की तो एक्स्ट्रीम लेवलवर एकदम हे असतो, कि यार उसकी जिंदगी में तो ऐसा लगता है कोई गम है ही नहीं, बहुत ही खुश रहता है वो हमेशा. सो हैप्पीनेस इज कम्स फ्रॉम इनसाइड, नॉट फ्रॉम आउटसाइड. हेलो एवरीबॉडी, आर यू विथ मी? येस. सो हमारा जो सफर है, आपला जो प्रवास आहे जीवनाचा, हा इनसाइड आउट आहे, आउटसाइड इन नाही आहे, लक्षात घ्या. पण आपण जनरली 90% केसेसमध्ये आउटसाइड इन जगत असतो. आपलं कसं असतं, आपण डिले करतो आपली हॅपीनेस. कशी सांगतो मी तुम्हाला, एक बार घर हो जाए यार बस, फिर मैं खुश हो जाऊंगा. एक बार बच्चे हो जाए फिर मैं खुश हो जाऊंगा. एक बार मेरी शादी हो जाए बस, फिर मैं खुश हो जाऊंगा. म्हणजे हे कसं आहे, ते लहानपणी आपल्याला शिकवलं ना, की तू बेटा आहे ना 5वी पास कर, मग तुला मी सायकल घेऊन देईन, है ना. मग 5वी झाला की मग तो म्हणते पप्पा, तू आता फक्त 9वी कर, 10वी पास हो, मग बघ तू, तुला हे घेऊन देतो. सांगत होते ना आधी, की बस 10वी कर ले, बस जिंदगी में मजे ही मजे. 12वी कर ले, मजे ही मजे. फर्स्ट ईयर कर ले, मजे ही मजे. ग्रॅज्युएशन कर ले, मजे ही मजे. MBA कर ले, मजे ही मजे. अरे अख्खा आयुष्य गेलं, मजे कोई दिसूनच नाही राहिलं कुठं. सो मजे अंदर से आते हैं, बाहर से नहीं. सो युअर जर्नी इज फ्रॉम इनसाइड आउट, नॉट आउटसाइड इन. जसं आपण अंतर्मनात आहोत ते बाहेर होत असते आपल्या, सिंपल आहे गोष्ट. ज्या काही गोष्टी, एकाच वाक्यात सांगतो मी हे समजून, ज्या काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतील, ज्या काही लोकांसोबत आपण असू, ज्या काही वातावरणात आपण असू, जे काही पैसा आपल्याकडे असेल, जे काही स्टेटस आपल्याकडे असेल, ह्या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी आपण स्वतः क्रिएट केलेल्या आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की ह्या गोष्टी रिक्रिएट पण करू शकतो आपण. येस नो, ह्या गोष्टी बदलवू पण शकतो आपण. त्या बदलण्यासाठी तुम्हाला रेकीची खूप मदत होणार आहे. ठीक आहे. त्या बदलण्यासाठी किंवा त्या गोष्टीमध्ये चांगले परिणाम आणण्यासाठी तुम्हाला रेकीची फार मदत होणार आहे. चला पुढे जाऊया. थोडंसं आरती मॅडम 5 एक मिनिटं एक्स्ट्रा लागू शकतात, ठीक आहे ना. सो रेकी जी आहे ही माइंड, बॉडी आणि सोर्स या 3 गोष्टीवर काम करते. माइंड म्हणजे आपलं माइंड, बॉडी म्हणजे आपली बॉडी, आणि सोर्स म्हणजे काय आहे, की रेकीचा सोर्स, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा सोर्स, या 3ही गोष्टी वापरून ही रेकी केल्या जाते. ठीक आहे. सो रेकी काय आहे हे पटापट मी तुम्हाला सांगतो. रेकी म्हणजे काय, रेकी ही एक जीवन जगण्याची कला आहे. जीवनात जर का तुम्हाला सुख निर्माण करायचं आहे एक युनिव्हर्सल ऊर्जेच्या माध्यमातून, तर त्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. सायंटिफिक एनर्जिक हिलिंग पद्धती याला म्हटलेलं आहे, आणि अल्टरनेटिव्ह हिलिंग सुद्धा याला म्हटलेलं आहे. तुम्ही गुगलवर जाऊन जर का सर्च केलं, तर फॉरेनच्या कितीतरी दवाखान्यामध्ये ऑपरेशन जेव्हा करतात त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर दोन्ही वेळेस रेकी दिल्या जाते.
इंडियामध्ये सुद्धा आता हे चालू झालेलं आहे, की जे ऑपरेशन तुम्ही करता, जे गोळ्या मेडिसिन तुम्ही घेता, त्याच्यासोबत एक अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून रेकी हिलिंग केली जाते. आणि किती किती मोठे सेलिब्रिटीज आहेत, किती किती मोठे लोक आहेत, की ते सुद्धा रेकीचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली आहे. रेकी म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये जर लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं ना, तर योगा माहिती आहे ना सर्वांना, योगा. तर योगासारखी ही एक एनर्जी आहे. फक्त काय आहे की योगा फेमस झालं, रेकी फेमस झालं नाही. पण ते फेमस करू आपण, आता आपण करू की नाही, येस नो, किती लोक तयार आहेत फेमस करायसाठी. सो याला आपण आता जगापर्यंत घेऊन जाऊ. ठीक आहे. सो हे ब्रह्मांडाचं रहस्य समजून सांगण्याचा एक हा मार्ग आहे. रेकी हा एक जपानी शब्द आहे, कारण की याची सुरुवात जी आहे ती जपानपासून झाली होती. याची सुरुवात कोणी केली होती त्यांचंही नाव सांगतो मी तुम्हाला. ओके. सो ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि याची सुरुवात जपानपासून झाली होती. ऍक्च्युली याची सुरुवात भारतापासूनच झालेली आहे, पण भारतामधून मग ते तिकडे गेलं आणि मग तिकडून ते परत आलं पुन्हा, है ना. म्हणून मग आता आपण तिकडून मानतो, पण ऍक्च्युली हे आपले वेद वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आहेत. चीनीमध्ये याला ची म्हणतात, इंग्रजीमध्ये लाईट म्हणतात आणि होली स्पिरिट म्हणतात. भारतीय भाषामध्ये प्राण, म्हणजे प्राण ऊर्जा म्हणतो आपण याला, प्राण ऊर्जा. म्हणजे आपल्यामध्ये जे प्राण आहेत ती ऍक्च्युली ते रेकी ऊर्जा आहे. तर त्यामुळे याला प्राण ऊर्जा पण म्हणतात काही लोक. रेकी म्हणजे ऊर्जा वळवण्याची एक प्रक्रिया आहे जी स्वीकृती आणि सकारात्मकतेवर आधारित आहे. तुमची स्वीकृती असल्याशिवाय तुमच्या जीवनात ही गोष्ट येत नाही. पहिलेच सांगतो मी, तुम्ही हा 6 दिवसाचा क्लास करा की 60 दिवसाचा करा की 1 वर्षाचा करा, जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्टन्स मध्ये राहणार नाही तोपर्यंत ही एनर्जी तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणूनच बरेचसे लोक आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की, काही लोक म्हणतात की सर मला पहिल्या दिवशी पहिल्या तासातच समजलं रेकी काय आहे आणि मला ते जाणवलं. आणि काही लोक म्हणतात की सर 6 दिवस क्लास केला पण काही वाटलं नाही मला रेकी, काही जाणवलं नाही मला. त्याचं कारण हे आहे की तुम्ही कुठंतरी काहीतरी ग्लिच असेल. तो काय असेल, तो कुठं असेल ते माहित नाही, पण काहीतरी ग्लिच असल्याशिवाय ते होत नाही. तो सिंपल आहे, जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्टन्स मध्ये नाही राहणार तोपर्यंत ही एनर्जी तुमच्यापर्यंत येत नाही. आणि शेवटचा एक पॉइंट म्हणजे रेकीच्या उपचारात व्यक्तीच्या मन, शरीर आणि शरीराच्या ऊर्जेत सुसंगतता साधली जाते. म्हणजे तुमचं मन आणि शरीर या दोघांना एकत्र करून किंवा या दोघांना बॅलन्स करून ही ऊर्जा आपल्यावर काम करत असते. तर ही रेखीव ऊर्जा जनरली 7 चक्रांवर तुमच्या काम करते. किती लोकांना माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत? चक्र खूप आहेत, पण मेनली 7 चक्रांबद्दल बोलले जाते. किती लोकांना माहित आहे? येस नो. शो मी युअर हँड. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, तर मी समजेल सर्वांना माहित आहे. ओके. माहित आहे 7 चक्र आहेत. माहित नसतील तरी काही हरकत नाही, 6 दिवसात सगळं समजून जाईल हळूहळू हळूहळू. तर 7 चक्रांवर ही एनर्जी जी आहे ती काम करत असते. तुम्ही झिरो जरी असाल तरी फक्त ऐका, तुम्हाला समजून जाईल. 7 चक्रांवर ही एनर्जी जी आहे ती काम करत असते. याची सुरुवात, याचे फाउंडर जे आहेत, याचे जे जनक आहेत, त्यांचं नाव आहे मिकाऊ उസുई. माझ्या मागे फोटो पण लागलेला आहे त्यांचा. मिकाऊ उസുई यांचा जन्म 15 ऑगस्ट 1865 मध्ये झाला. हे सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला थोडीफार हिस्ट्री माहीत पाहिजे म्हणून. ओके. म्हणून मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड मध्ये हे सांगतो. 9 मार्च 1926 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर मिकाऊ उसूई जे आहे ना, हे यांना फादर ऑफ रेकी म्हटल्या जाते. ओके. की यांनी ह्या ऊर्जेची काय केली, शोध लावला. या ऊर्जेचा त्यांनी शोध लावला. अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून, ट्रीटमेंट म्हणून त्यांनी केली बऱ्याचशा लोकांवर. आणि त्यांनी ह्या ऊर्जेला पुढे 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 मग लोकांना शिकवत गेले. ते तर फिजिकल, इमोशनल आणि मेंटल डिसीज सॉल्व्ह करण्यासाठी, पुन्हा एकदा वाचून दाखवतो, फिजिकल, इमोशनल आणि मेंटल डिसीजवर ट्रीटमेंट करण्यासाठी याचा त्यांनी वापर केला आणि त्यांना याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आला. मग त्यांनी ते पुढे शिकवलं. ती स्टोरी फार मोठी आहे. सेकंड लेवल, थर्ड लेवलमध्ये आम्ही ते स्टोरी तुम्हाला पूर्ण सांगू. पण आता मी शॉर्टकटमध्ये सांगतो की झालं काय होतं. हे जे आहे ना मिकाऊ उसूई, हे एका कॉलेजवर आहे ना प्रोफेसर होते. आणि तिथे त्यांना कोणीतरी विचारलं, त्यांच्या एका स्टुडंटनी, की सर हे ऊर्जेबद्दल काहीतरी प्रश्न विचारला. आणि हा माणूस थोडासा असा होता की बाबा, हे विचारलं यार, याचं उत्तर मला आलं नाही. त्यांना ते उत्तर देता आलं नाही ऊर्जेबद्दल. तर त्यांना असा प्रश्न हा होता, त्यांना असं विचारलं होतं की सर ते भारतामध्ये लोक ऋषीमुनी असा हात करतात आणि मग त्यांचा आशीर्वाद जातो, तर ते कसं काय होते सर, असं त्यांना विचारलं. त्यांना काही ते माहीत नव्हतं. तर त्यांना वाटलं की अरे यार, मी प्रोफेसर आहे, मला हे कसं काय माहीत नाही. तर त्यांनी ते कॉलेजचा जॉब सोडून ते भारतामध्ये आले. त्यांनी खूप दिवस अभ्यास केला भारतामध्ये, इकडे तिकडे 4-5 ठिकाणी ते फिरले. पण त्यांना काही त्याचं उत्तर सापडलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं, परमेश्वराला सांगितलं की बाबा तू मला दाखव काय आहे रिकी एनर्जी, तोपर्यंत मी काही ऐकणार नाही.
आणि त्यावेळेस घड्याळ किंवा मोबाईल ह्या गोष्टी नव्हत्या, तर ते 21 दगड त्यांनी जमा केले, 21 छोटे छोटे दगड. आणि ते एका पहाडावर, एका मोठ्या टेकडीवर जाऊन बसले. त्या टेकडीचं नाव होतं माउंट कुरियामा. आता त्या नावाचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही, पण माहिती असावं. माउंट कुरियामा नावाची जपानमध्ये एक टेकडी आहे, त्या टेकडीवर ते जाऊन बसले. आणि त्यांनी ठरवलं, देवाला सांगितलं की तू जोपर्यंत मला आता हे दाखवणार नाही एनर्जी, तोपर्यंत मी काही तुझा पिच्छा सोडत नाही बाबा. तू दाखव, नाही तर मग सांग मला कसं काय होते हे, हे कसे काय करतात हे लोक. तर त्यांनी निर्जल उपवास केला 21 दिवसाचा. आणि त्यानंतर त्यांनी 21व्या दिवशी या युनिव्हर्सल एनर्जीला प्राप्त केलं. पण असं सहज प्राप्त नाही केलं. काय झालं सांगतो मी तुम्हाला. ते 21 दिवस वर गेले. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, काहीच सापडत नव्हतं. जसं की तुम्ही आता 6 दिवस क्लासला येणार, काही लोकांना 6 दिवसापर्यंत काहीच नाही वाटणार. पहिल्या दिवशी अरे काहीच नाही, दुसऱ्या दिवशी अरे काहीच नाही, पण त्यांनी 21 दिवस केलं हे. आणि शेवटी भूक लागली, जेवण नव्हतं, पोटात काही नव्हतं. तर मग त्यांना वाटलं यार काही साक्षात्कार होत नाही आता आपल्याला, असं वाटते. पण 21व्या दिवशी जेव्हा त्यांनी 20 दगड फेकून दिले होते खाली, एक एक दगड ते फेकायचे रोज, की एवढे दिवस झाले. 21व्या दिवशी त्यांना एक लख प्रकाश दिसला. आणि त्या माध्यमातून त्यांना असं वाटलं की काहीतरी झालं बाबा. ते ध्यान करत होते आणि एकदम असं प्रकाश, तर त्यांनी डोळे उघडले. आणि डोळे उघडले, पाहिलं तर समोर एकच दगड होता. आणि त्यांनी तो फेकला. आणि मग त्यांना वाटलं की अरे काहीतरी चमत्कारच झाला आपल्यासोबत. आणि तो चमत्कार झाला तर माणूस कसं एकदम असं एक्साइटेड होतो की अरे काहीतरी झालं. ते धावत त्या टेकडीवरून खाली येत होते. खाली येता येता ते एवढे एक्साइटेड होते, कारण इतक्या दिवसाची तपस्या. तर त्यांना ठोकर लागली पायाला आणि रक्त व्हायला लागलं. तर ते खाली बसले आणि त्यांनी त्या पायाला पकडलं, असं असं दोन्ही हाताने पायाला पकडलं. आणि काहीच वेळामध्ये ते जे रक्त वाहत होतं ते थांबलं. त्यांना वाटलं की अरे हे कसं काय मॅजिक झालं, काही झालं होतं थांबलं. मग त्यांना वाटलं ठीक आहे झालं असेल. मग ते खाली आले. दिवस संपले होते, भूक लागली होती. खाली एक छोटंसं काही असेल हॉटेल वगैरे. जशी स्टोरी आम्हाला सांगितली ते तुम्हाला सांगतोय मी. तिथं ते गेले. आणि तिथं गेल्यावर त्यांना असं समजलं की काहीतरी चमत्कार झाला, पण काय झालं ते काही त्यांना समजलं नाही. तिथे गेले आणि ते म्हणे बाबा मला काहीतरी तू जेवायला वगैरे दे. तर तिथे एक हॉटेलवाला होता, तो जो कोणी म्हातारा. तो म्हणे की ठीक आहे बाबा बसा तुम्ही, आणि मी देतो तुम्हाला. आता ते म्हातारे होते थोडेसे दिसायला. ते बसले आणि ते बसले असताना त्या हॉटेलवाल्याची नात, म्हणजे नाती नसते ना, नातू नाती नसते ते, ते तिथं आले. तर तिचे गाल सुजलेले होते. काहीतरी झालं असेल तर ते गाल सुजलेले होते. आणि ती त्यांच्या गप्पा चालू होत्या. तर तेव्हा हे मिकाऊ उसुई तिला म्हणाले, त्या हॉटेलवाल्याला, की मला एक गोष्ट माहीत आहे. तुम्ही जर मला परमिशन द्याल तर मी ट्राय करू का तुमच्या या नातींवर. ते बोलले की ठीक आहे बाबा करा आता काय. तर त्यांनी त्या मुलीचे असे गालावर असे हात ठेवले आणि तिला रेकी दिली असं समजा तुम्ही, तुम्हाला समजण्यासाठी. असं त्यांना काहीतरी त्यांनी एनर्जी दिली. आणि थोड्या वेळानंतर तिला बरं वाटायला लागलं. थोड्या वेळानं हे जेवण वगैरे करत होते तोपर्यंत ती बोलली की आजोबा मला बरं वाटत आहे, आता खूप छान वाटत आहे, तुम्ही ते हे दिलं काय दिलं तर त्याच्यानंतर. मग त्यांना समजलं की अरे हे तर ऊर्जा आली आपल्यामध्ये. मग त्यांनी असे 5 6 7 10 वेळा ट्राय करून बघितलं आणि त्यांना सक्सेस येत गेली. मग त्यांना समजलं की माझ्याकडे ही एनर्जी आलेली आहे. मग त्यांनी या त्यांच्या समाजातल्या सगळ्या लोकांना ती करायचं, चांगलं बेटर लाईफ जगायला पाहिजे बा हे लोक, म्हणून त्यांना ती द्यायला सुरुवात केली. भिकारी असतील, रस्त्यावरचे लोक असतील, त्यांना त्या गोष्टी ते द्यायला सुरुवात केली. त्यांना काही बिमार असतील, काही लोक, काही त्यांची तब्येत खराब असेल, त्यांना ती द्यायची सुरुवात केली. आणि ते लोक बरे पण होत गेले. पण काही दिवसानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना त्यांनी बरं केलं होतं, त्यांनी याच्यासाठी बरं केलं होतं की बाबा तू हे काम करतोय, तुला चांगलं केलं, आता तू काहीतरी चांगलं नवीन काम कर. तुला काहीतरी सांगितलं मी, काहीतरी शिकवलं मी. पण ते लोक पुन्हा तेच काम करायला लागले. मग त्यांनी एक नियम काढला की मी फ्रीमध्ये रेकी नाही देणार कोणाला. काहीतरी त्याच्याकडून काय करेल मी, रिटर्न घेईल. म्हणजे बाबा काहीतरी घेईल त्याच्याकडून, एनर्जी एक्सचेंज असं म्हटलं. मग त्याला एनर्जी एक्सचेंज म्हटलं जाते. म्हणून रेकी हे फ्रीमध्ये कोणी शिकवत नाही. मग आता पटकन प्रश्न येतो आपल्या डोक्यात, की तुम्ही कसे फ्री शिकवता. तर त्याचं उत्तर असं आहे की आम्हाला मागील 4 5 वर्षापासून जे काही समाजाच्या माध्यमातून मिळालं, जे काही आम्ही अचीव केलं, त्याचा एक मोबदला, त्याचा एक रिटर्न गिफ्ट. आपण म्हणतो ना की समाजाप्रती आपली काहीतरी लागण असते, तर ते एक रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही
काही दिवस हे प्रोग्राम फ्री करणार आहोत. आम्ही पण पेड करणार आहोत, पण काही दिवस हा लेवल 1चा प्रोग्राम पेड फ्री करणार आहोत. आणि तुम्ही लकी आहात की तुम्ही त्या प्रोग्रामचा भाग झाले आहात. दिस इज व्हॉट इज द स्टोरी ऑफ रेकी. तर अशा प्रकारे रेकीची सुरुवात झाली. आणि मग त्यांनी शिकवत शिकवत त्यांना असं वाटलं की मी तर चालला जाईल या जगातून, मग हे पुढं कोण नेईन हे एनर्जी. तर मग त्यांनी दुसऱ्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. तर त्यानंतर डॉक्टर चुजुरे हयाशी, हवाई टकाटा, बार्बरा, पॉला हारा, निलिमा राजे, शीतल बोरकर, नंदिनी मेश्राम, आणि त्यांच्यापासून आमच्यापर्यंत आली आरती आणि माझ्यापर्यंत. तर डॉक्टर मिकाई उशी पासून आमचा 9वा नंबर लागतो या शक्तीला शिकण्यासाठी किंवा समजण्यासाठी. आणि याच्या आधीचे आमचे हे सगळे काही गुरु आहेत असं तुम्ही समजा. आणि तुम्ही जर आता शिकले तर तुमचा कितवा नंबर लागेल हो सांगा बरं, मिकाऊ उसई पासून. जरा चॅट बॉक्स मध्ये ओपन करू आपण चॅट बॉक्स. टाईप युअर नंबर इन द चॅट बॉक्स. जर का आता तुम्ही शिकले रेकी शक्ती आणि तुम्ही लोकांची हेल्प करायला सुरुवात केली, तर तुमचा कितवा नंबर लागेल? 10वा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे सगळे लोक इथं अटेन्शन मध्ये आहेत. कोणीतरी 11 लिहिलं. अरे सर, तू कुठे कुठे गेले होते का तुम्ही बाहेर? 11 कसं काय लिहिलं तुम्ही? 10वा नंबर लागेल तुमचा. 10वा. कितवा? 10वा नंबर लागेल. सो म्हणजे जास्त लोक नाही आले. मिकाऊ ज्या माणसाने सुरुवात केली या गोष्टीची, त्या माणसापासून तर तुमच्यापर्यंत जास्त ब्रेकेज नाही आले. है ना. म्हणजे शक्ती जी आहे ती तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पद्धतीने येणार आहे. तर हे सर्व लोकांनी, ह्यांची पण एक स्टोरी आहे बरं का. पण आज आपल्याकडे वेळ कमी असतो फर्स्ट लेवलमध्ये. मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगेल सेकंड लेवलमध्ये तुम्ही आल्यानंतर, की कशी सुरुवात झाली, मग हवाई टकाटा कशी आली, मग चुजू हैयासे कसे आले, बारबारा कसे आले, हे सगळं सांगेल मी तुम्हाला. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर. मग महाराष्ट्रामध्ये कशी आली, भारतात कशी आली, निलिमा राजे, शीतल बोरकर पर्यंत कशी आली, नंदिनी मेश्राम पर्यंत कशी आली, आमच्यापर्यंत कशी आली, हे सगळं सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आरामात कधीतरी. तर रेकीचे या 5 नियम आहेत. आणि ह्या 5 नियमावर आपलं आयुष्य हे काय होते माहिती आहे का? चेंज होते. चेंज. हॅलो. चेंज होते आयुष्य या 5 नियमावर. चला 5 नियम वाचू बरं आपण एकदा. चला सर्वांनी. मी वाचतो, माझ्या मागं मागं म्हणा. ठीक आहे. ओके. पहिला नियम काय आहे रेकीचा? रेकीचा पहिला नियम आहे, आजच्या दिवशी मी शांत राहील. म्हणाल बरं सगळ्यांनी, आजच्या दिवशी मी शांत राहील. रेकी तुम्हाला हे नाही शिकवत की तुम्हाला उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं. फक्त आज. मी आजच्या दिवस शांत राहील. उद्या पुन्हा हेच म्हणायचं, आजच्या दिवस मी शांत राहील. परवा पुन्हा हेच म्हणायचं, आजच्या दिवस मी शांत राहील. म्हणजे असं करता करता आपण रोज शांत राहू. बरोबर आहे. पण फक्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला कधीची घ्यायची आहे? आजची फक्त, उद्याची नाही. कारण उद्या खुद के कल किसने देखा, है ना. कल तो हमने भी नहीं देखा, आपने भी नहीं देखा. तर आजची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, म्हणजे प्रेझेंट मध्ये जगायचं सांगते आपल्याला रेकी. बरोबर आहे. तर म्हणा सर्वांनी एकदा पुन्हा, मी आजच्या दिवशी शांत राहील. काही होऊ दे माझ्या आसपास, मग तिकडे कप फुटू दे की काही होऊ दे, मी शांत राहील. आजच्या दिवशी मी शांत राहील. है ना. दुसरा नियम, नियम नंबर 2 काय आहे? आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. माझा, अरे 10 दिवसांनी माझ्या घराचा हप्ता आहे, अरे ते गाडीची सर्व्हिसिंग करायची, अरे ते याच्या अमक्याच्या टमक्याच्या घरी जायचं होतं, चिंता नाही करणार मी. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. दुसरा नियम म्हणा सर्वांनी एकदा, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. हे नियम पाठ करायचे आहे बरं आपल्याला या 6 दिवसामध्ये. नाही तर आम्ही विचारतो 6व्या दिवशी, मग आठवत नाही आपल्याला. आजच्या दिवशी मी शांत राहील, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील, आज मी माझे काम इमानदारीने करेल. तिसरा नियम म्हणा सर्वांनी, आज मी माझे काम इमानदारीने करेल. नंबर 4, आजच्या दिवशी मी माझ्या माता पिता, शिक्षक आणि वरिष्ठांचा व माझ्यापेक्षा लहानांचा सुद्धा मान करेल. म्हणा एकदा, आजच्या दिवशी मी माझ्या माता पिता, शिक्षक व वरिष्ठांचा व माझ्यापेक्षा लहानांचा सुद्धा मान करेल, मान राखेल. ठीक आहे. 5वा नियम, आजच्या दिवशी मी सर्व चेतन, आजच्या दिवशी मी सर्व चेतन, अवचेतन वस्तूसाठी आणि निसर्गाविषयी देखील कृतज्ञ असेल. कृतज्ञ म्हणजे ग्रेटफुल असेल. सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या पटकन याचा. हे नियम पाठ करायचे आपल्याला. पुन्हा एकदा वाचून दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेईपर्यंत. आजच्या दिवशी मी शांत राहील, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील, आज मी माझे काम संपूर्ण इमानदारीने करेन. आजच्या दिवस मी इथं क्लासमध्ये बसलोय, 8 वाजता क्लास चालू झाला, मी 9 वाजेपर्यंत इमानदारीने क्लास घेईल. आजच्या दिवशी मी माता पिता, शिक्षक, वरिष्ठांचा मान राखीन. आजच्या दिवशी मी सर्व चेतन अवचेतन वस्तूसाठी, निसर्गासाठी कृतज्ञ राहील. आज सकाळी माझे डोळे उघडले ना, मी देवाला म्हणेल थँक्यू.
भगवान थैंक यू सो मच, तूने आज का दिन मुझे दिखाया. आज मला जेवायला मिळाले, मी देवाला म्हणेल थँक्यू. आज तूने मुझे खाना खिला दिया. आज मला जे काही मिळेल त्यासाठी मी थँक्यू. घेतला स्क्रीनशॉट सर्वांनी. चला पुढे जाऊ. रेकी जी आहे ही 4 आयामावर काम करते. सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला आता सांगत आहे बरं, पटपट लिहत चला जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते ते. ठीक आहे. रेकी जी आहे ही 4 आयामावर काम करते. आपल्या लाईफ मधले जे 4 एरियाज आहेत त्याच्यावर काम करते रेकी. एक म्हणजे शारीरिक, म्हणजे तुम्हाला फिजिकल बॉडीमध्ये काहीही अडचण असली तर त्याच्यामध्ये तुम्ही रेकीचा वापर करू शकता. पण याच्यामध्ये काही नियम आहेत, हा ते पुढे सांगेल मी तुम्हाला, की काय काय होऊ शकते काय नाही होऊ शकत. शक्यता कशाची आहे कशाच नाही. भौतिक स्तरावर काम करते रेकी. मानसिक आणि भावनिक स्तरांवर काम करते. काही लोक वेगवेगळ्या गोष्टीत असतात ना. कधी कधी काही लोक खूप जास्त विचारात असतात, खूप जास्त, तर त्याच्यावरही रेकी काम करते. आणि आध्यात्मिक स्तरावर रेकी काम करते. ह्या 4 गोष्टींवर रेकी काम करते. ठीक आहे. पुढचा आहे, रेकीचे फायदे काय काय आहेत आपल्याला. रेकीचे फायदे आहेत की तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलू शकता, दुसऱ्याचं पण आयुष्य बदलू शकता. जुन्या समस्या जर काही असतील तुमच्या लाईफमध्ये, खूप दिवसापासून अडकलेल्या आहेत, पैसे अडकलेले आहे किंवा बाकीच्या काही अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की जे खूप दिवसापासून पेंडिंग असते, ते सॉर्ट आउट करू शकता तुम्ही. आनंदी जीवन जगायचं कसं हे तुम्हाला रेकी शिकवेल. मनाची शांतता है ना, आज जो हमारा मन इधर उधर 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 भटक रहा है, ती शांतता तुम्हाला मिळेल. उद्दिष्ट पूर्ण करा तुमच्या लाईफमध्ये. जर का तुम्ही काही गोल ठेवले असतील की हे मिळवायचं आहे, इथपर्यंत जायचं आहे, तर त्याच्यापर्यंत तुम्ही रेखीच्या माध्यमातून जाऊ शकाल. जीवनातल्या रिकाम्या जागा तुम्हाला भरता येतील. रिकाम्या जागा म्हणजे मी खूप एकटा आहे है ना, कोण नाही माझ्या आयुष्यामध्ये, ते जागा भरता येईल तुम्हाला. कशी ना कशी, ते कशी ते नाही माहित मला, पण ते भरता येईल 100% सांगतो. इतरांना मदत करता येईल. आता आम्ही काय करत आहे, मदतच करत आहे ना, रोजचे 200-300 लोकांना शिकवतो. म्हणजे मदतच करत आहे त्यांच्या आयुष्यात काहीतरी काहीतरी 1% जरी चेंज झाला तर ठीक आहे ना. तुम्ही मागता मागता थकाल, पण रिक्की थकता थकता देणार नाही. एवढ्या काही गोष्टी आहे. म्हणजे तुम्हाला, तुम्ही म्हणाल की झालं आता सर्व माझं, आता काही नको मला, तरीही तुम्हाला मिळत राहतील त्या गोष्टी. रेकी ची वैशिष्ट्य काय आहे ते पटपट वाचून सांगतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या कशाचे टूल्स, कोणत्याच टूल्सची गरज नाहीये. हे तुमच्या हाताच्या माध्यमातून ही ऊर्जा दिली जाते. तुम्ही जे 2 हात आहे ना तुमचे, याच्या माध्यमातून तुम्ही ही ऊर्जा प्रवाहित करू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठलेच टूल नाही पाहिजे. सो तुम्हाला 2 हात आहे, ओके. रेकी वाहक प्रशिक्षक व्यक्ती उपचार करू शकतो. म्हणजे तुम्ही एकदा जर का रेकी लेवल 1, 2, 3 कंप्लीट केल्या, तर तुम्ही कुणाचाही उपचार करू शकाल. ते तुम्हाला शिकवलं जाईल पुढे पुढे. रेकी वाहक एक माध्यम आहे. आपण एक माध्यम आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ही ऊर्जा आपली ऊर्जा नाहीये. आपण आपल्या आपल्या आपण ऊर्जा नाही देत आहे. ही ऊर्जा ब्रह्मांडाची आहे. त्याला फक्त आपण काय करत आहे, प्रवाहित करत आहे. म्हणजे आपण कोण आहे, पोस्टमन आहे आपण. कोण आहे आपण, पोस्टमन, सिंपल. ठीक आहे. सो रेकी उपचार घेत असलेल्या व्यक्तीला ते स्वीकारणे आवश्यक आहे. ज्याला रेकी देणार आहात तुम्ही, त्याने ते स्वीकारणे गरजेचं आहे. मी आधीच बोललो की स्वीकार करणे फार गरजेचं आहे याच्यात. आता तुम्हाला शिकवत आहे, पण तुम्ही ते शिकत आहात की नाही. एका वर्गामध्ये 60 मुलं असतात, पण एकाच मुलाचा का बरं पहिला नंबर येतो. शिक्षक त्याला शिकवतात काय, नाही शिकवतात ते 60 लोकांना. पण घेतो कोण, तो एकटाच घेतो म्हणून त्याचा पहिला नंबर येतो. बाकीचे पास होतात, काही वर पास होतात. ठीक आहे ना. तसं हे आहे. तर तुमची जेवढं एक्सेप्टन्स असेल या गोष्टीप्रती, तेवढे तेवढे तुमच्या लाईफमध्ये ते जास्त येईल. जे की इतर सामान्य उपचारांसोबत सुद्धा दिली जाऊ शकते. समजा तुमचं काही मेडिसिन चालू असेल, बीपीच्या गोळ्या, थायरॉइडच्या गोळ्या, ह्या गोळ्या ते गोळ्या, शुगरच्या गोळ्या, ढमकं टमकं टमकं, त्या सर्वांसोबत हे तुम्ही एक देऊ शकता. हे बघा, हॅलो, मागच्या बॅचमध्ये एक सर होते. ते म्हणे सर मला रोजच्या 8 गोळ्या घ्याव्या लागतात म्हणे, सकाळी 8 आणि संध्याकाळी 8. तर त्यांचा प्रश्न फार सुंदर होता, की तुम्हाला सर्वांना ऐकवत हे गोष्टी सांगणं गरजेचे आहेत बरं का. थोडंसं 5-10 मिनिटं लेट झालं तर ठीक आहे, पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं. ते म्हणे की सर हे 8 गोळ्या बंद होतील का माझे. मी प्रश्न पडलो, आता काय म्हणू. मी त्यांना म्हटलं सर 8च्या 5 झाल्या तर बरं आहे का. म्हणे हो हो ठीक आहे. म्हटलं मग 5च्या 3 होतील काही दिवसांनी. सगळं बंद होतील का, हा प्रश्न ना. मग मी म्हणेल की नाही होणार, तर मग जाऊ द्या काय कशाला. पण माझं म्हणणं काय, 8च्या 5 झाले तरी पण वाईट आहे का, येस न. समजा तुम्ही रेकी केली आणि 8च्या 8 गोळ्या रोज सकाळी घेता आणि 8 गोळ्या संध्याकाळी घेता. बीपी आहे मला, शुगर आहे मला, थायरॉइड आहे मला, कॅल्शियमची गोळी घ्यावी लागते मला, आयरनची गोळी घ्यावी लागते मला. बापरे बापरे. खाना खा रहे हो कि गोलियां ले रहे हो बस. बुरे, खाना ही हम इसलिए खाते हैं कि खाने के बाद गोली खाना है, नहीं तो खाना ही नहीं खाते थे हम. सांगा. असं आयुष्य झालंय काही काही लोक. आपल्या घरात असतील, आई असतील, वडील असेल, सासू असेल, सासरे असेल, तर त्यांनाही तुम्ही हे देऊ शकता. तुम्ही स्वतः त्यांच्यावर हे करू शकता. ओके. ठीक आहे. सो किती गोळ्या, त्यांना म्हटलं मी सर 8च्या 5 झाल्यात चालतील का, ते म्हणे चालेल. म्हटलं घेऊन टाका मग ऍडमिशन, चला लवकर शिका.
तर ते आता ऑक्टोबरच्या बॅचला त्यांनी जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. सो असं आहे. तर जे तुमची चालू आहे आताची मेडिसिन ते तुम्हाला कमी करता येईल पहिले, त्यानंतर तुम्हाला हळूहळू हळूहळू ते बंद करता येईल. येथे अंधश्रद्धा आणि फसवणूक हा विषय नाही आहे. हे काही अंधश्रद्धा नाही आहे की नाही काय. जसं अंधश्रद्धा असतात ना भरपूर, तसा तसा विषय नाही. सायंटिफिकली प्रूव्हन आहे, तुम्ही चेक करू शकता, गुगलवर जाऊ शकता. सायंटिफिक ऊर्जा आहे. ठीक आहे. सो इथं काही असं हे नाही की बाबा मी काही असा महाराज बाबा नाही बरं का, की हा माझ्याकडे आले की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे बरं का, टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही नाही, असं काही नाही आहे. असं काहीच नाही आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड टू बी व्हेरी क्लिअर, कोण काय सांगते मला माहित नाही, पण हे सायंटिफिक पद्धत आहे. त्याला सायंटिफिक रित्याच तुम्ही घेतलं पाहिजे आणि तसंच तुम्ही अप्लाय पण केलं पाहिजे. ठीक आहे. पण काही अशा गोष्टी आहेत की नक्कीच त्याच्यामध्ये काही टेक्निक्सचा वापर आपण करू शकतो. तर ते पुढे पुढे सांगू. निरोगी व्यक्तींनाही तुम्ही रेकी उपचार देऊ शकता. आता ज्याला काहीच त्रास नाही, जो पूर्ण ओके आहे, त्याला रेकीची गरज आहे का? हो, त्याला पण तुम्ही देऊ शकता, काय अडचण नाही. प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. पण रेकी हे शिकणं प्रमाणित एखाद्या शिक्षकाकडूनच तुम्ही शिकलं पाहिजे, तरच तुम्ही रेकीचा उपचार करू शकता. कारण युट्यूबवर पाहून हे रेकी शिकलं जाऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये एक 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 मुद्दा असतो, त्याला म्हणतात दीक्षा, शक्तिपात. ते दीक्षा जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमची एनर्जी प्रवाहित होत नाही. ठीक आहे. सो रेकी उपचार कधी काम करतात आणि कधी काम करत नाही, त्याच्यामध्ये आपण कधी काम करत नाही हे बघू आपण पटापट. रेकीचा उपचार हा जन्माच्या समस्यावर प्रभावी नसू शकतो. समजा एखाद्याला जन्मताच पाय नाही आहे, हात नाही आहे, डोळा नाही आहे, तर ते तुम्ही क्रिएट नाही करू शकत. लक्षात ठेवा की बाबा मी रेकी देऊन त्याला ते डोळा क्रिएट होईल का? नाही होणार, तसं नाही होत. रेकी मृत्यू न टाळू शकत. पण या वाक्याला मी थोडं चेंज करतो. रेकी मृत्यू टाळू शकत नाही. समजा एखादा व्यक्ती मृत्यूमुखी आता पडणार आहे, तब्येत खराब आहे, दवाखान्यात आहे, बाबा मी रेकी देतो सर आणि तो वाचेल का? सांगू शकत नाही. पण त्याचा मृत्यू इझी होऊ शकतो. इझी कसा सांगतो मी तुम्हाला. एखाद्या व्यक्तीला फार त्रास होऊन तो नंतर मरणार, त्यापेक्षा तो इझिली मरेल, इझिली जाईल तो, त्याचं प्राण इझिली जाईल. ते होऊ शकते याच्यामध्ये आणि ते झालेलं आहे. तसे काही प्रूव्हन हे आहेत, गोष्टी आहेत, जे आमच्या गुरूंनी सांगितले आम्हाला. ते पण तुमच्याशी शेअर करू आम्ही पुढं पुढं. ठीक आहे. सो इझी करू शकता तुम्ही, पण त्याला थांबवू नाही शकत की बाबा नाही आता हा मी अमर होऊन जाईल का सर. असं काही होणार नाही बरं का, टू बी व्हेरी फ्रँक. शस्त्रक्रियेने शरीरातील अवयव काढलेले असले, जसं की गर्भपिशवी काढली जाते किंवा अशा ज्या गोष्टी केल्या जातात, तर त्या रेकीच्या उपचाराने पुनर्निर्मिती त्याची होणार नाही. हे पण मी तुम्हाला आधी सांगून देतो. नाही तर मग काही लोकांना वाटतं की सर हे असं होईल तसं. जादू नाही आहे, हे जादूमय आहे. पण हे जादू नाही आहे. फरक आहे दोन गोष्टीत, जादूमय आणि जादू. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. कुणाला हातात मुंग्या येतात, कुणाला पायात मुंग्या येतात, कुणाचं डोकं जड होते, कुणाचा हात जड होते. असे वेगवेगळे कुणाला लाईट पांढरा दिसतो, कुणाला निळा दिसतो, कुणाला लाल दिसतो. पण हे प्रत्येकाचे आपापले माइंडसेट प्रमाणे तसे ते तुम्हाला रिझल्ट दिसतात. आपले कार्मिक कनेक्शन किती आहे, आपण काय केलेलं आहे, त्याच्यावर ह्या गोष्टी सगळ्या डिपेंड होतात जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस करता. आणि हळूहळू 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 तुम्हाला त्या सगळ्या बंधनातून बाहेर यायचं असते. पण इट विल टेक टाइम, मिनिमम 21 to 30 days. रोज 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 तुम्ही जेव्हा मेडिटेशन आणि हे सगळ्या गोष्टी करता तेव्हा तुम्हाला त्या दिसून येतात त्या गोष्टी. रेकी उपचारासाठी योग्य वेळ दिला नसेल तर त्या बाबतीत रेकी प्रभावशाली होत नाही. तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम देणं त्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे. आता रेकी उपचार कुठे काम करतात? तुमचे काही हेल्थ रिलेटेड काही गोष्टी असतील त्या चांगल्या करण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी, प्रेमासंबंधी, प्रेम जर तुम्हाला जीवनात वाढवायचं असेल, नातेसंबंधात प्रेम वाढवायचं असेल, त्यासाठी तुम्ही एखादा व्यक्ती दूर चालला असेल, एखादा व्यक्ती चांगला वागत नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की तो व्यक्ती तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्या आयुष्यात पाहिजे आहे, मुलगा हे जे काही असेल, रिलेशन जे काही असेल, त्याच्यामध्ये तुम्ही रेकीचा वापर करू शकता. अभ्यासासाठी लहान मुलं जे आहे त्यांची एकाग्रता वाढावी किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागावं, त्यांचे मार्क चांगले यावे, त्यांचा अभ्यास चांगला त्यांनी करावा, त्यासाठी रेकीचा वापर करू शकता. व्यक्तित्व विकास, जसं 2 दिवसापासून मी तुमच्याशी बोलत आहे, पब्लिक स्पीकिंग, एवढ्या लोकांसमोर मी बोलतो, एवढ्या लोकांशी मी कनेक्ट होतो. व्यक्तित्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी याचा वापर करू शकता. समर्पित आणि स्वतंत्र फ्रीडम याच्यासाठी तुम्ही वापर करू शकता. धन आणि व्यापार, तुमचा बिझनेस असेल एखादा, तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे त्याच्यामध्ये अजून बेटर होण्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. तुमच्याकडे तुमचं जीवन अधिक सुंदर करण्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. आणि इतरमध्ये तुमच्यामध्ये जे काही सकारात्मक विचार आहे आणि ते त्या जीवनाला तुमच्या सकारात्मकतेकडे नेण्यासाठी तुम्ही रेकीचा वापर करू शकता. क्लिअर आहे का सर्वांना? येस नो? क्लिअर आहे का? येस नो? एका वाक्यात सांगतो, तुम्ही मागता मागता थकाल पण रेकी देता देता थकणार नाही. एवढी पॉवर या गोष्टीमध्ये आहे. किती लोकांना रेकी समजली? शो मी युअर हँड. ठीक आहे. जरी नशील समजली काय हरकत नाही, याची रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता पुढचं सेशन आपण आरती मॅडमकडे देऊ. तरी मी आज खूप
कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी उशीर झाला, काय हरकत नाही. सो आरती मॅडम, वेलकम यू ऑन दी फ्लोअर. सो आरती मौर्य ह्या आपल्या सोबत आहेत. ओके. सो आरती मौर्य ह्या पुण्यावरून आहेत आणि ह्या सुद्धा एक रेकी ग्रँड मास्टर आहेत. आम्ही दोघं सोबत काम करतो. ठीक आहे. आणि ह्या सुद्धा आपल्यासोबत पुढचे 6 दिवस असणार आहे. त्याच्या पुढचे लेवल 2 लेवल 3 त्याच्यामध्ये पण असणार आहे. ग्रँड मास्टर मास्टरमध्ये सुद्धा असणार आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला 2 कोच मिळणार आहे. एक म्हणजे मी, एक म्हणजे ह्या. ठीक आहे. तर आम्ही दोघं जण मिळून तुम्हाला कोचिंग देणार आहोत. ठीक आहे. सो आज आरती मॅडम त्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला देतील, त्यांच्याबद्दल सांगतील आणि आपल्याकडून एक प्रार्थना करून घेतील की रेकी काय आहे, रेकीची प्रार्थना कशी करायची, रेकीला जर आपल्याला आपल्या जीवनात आणायचं असेल, आवाहन करायचं असेल, तर कसं आवाहन करू शकतो. है ना. आपण जसं देवापुढे बसतो, देवाची प्रार्थना म्हणतो, आरती म्हणतो, है ना, तसं रेकीला तुम्ही कसं बोलवू शकता तुमच्या लाईफमध्ये, त्याची प्रार्थना आरती मॅडम आपल्याला सांगतील. पहिले त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन देतील. सो ओव्हर टू यू आरती मॅडम, वेलकम. थँक्यू सो मच सर. आवाज क्लिअर आहे ना? येस येस. आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला दुसरा दिवस आहे आणि सुरुवात खूप उत्तम झालेली आहे. रेकी विषयीची सगळी माहिती आपण आज बघितलेली आहे. तर नक्कीच आपण पुढे जाऊयात आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की नक्कीच मी कोण आहे याविषयी तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायची इच्छा आहे का? तर आपण इंट्रोडक्शन बघूया, नाहीतर मग आपण पुढे जाऊयात आणि प्रार्थनेकडे वळूयात. ओके, करायचंय ना? देऊ मी इंट्रोडक्शन का पुढे जाऊयात प्रार्थनेकडे? ओके. ओके, थँक्यू सो मच. येस. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी आता इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, पण थोडक्यात मी सांगेन. कधीतरी जेव्हा आपण निवांत असू तेव्हा बऱ्याचशा गप्पा आपल्या तुम्ही सेकंड थर्ड मध्ये आल्यावर आपण करूयातच त्याबद्दलच्या. ठीक आहे, की काय आहे कसं आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते की नमस्कार. माझं नाव आरती हेमंत मौर्य आहे. माझं एज्युकेशन जर म्हटलं बेसिकली तर मी MBA HR मध्ये माझं एज्युकेशन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर काही वर्षांचा मी HR म्हणून प्रोफेशन म्हणून माझा एक्सपिरियन्स देखील आहे. पण त्यानंतर काही वर्षाच्या कालावधीनंतर मी ऍज अ हाऊस वाईफ किंवा ऍज अ मदर मदर माझं मदरहुडच मी एन्जॉय केलं त्या सगळ्या स्पेसमध्ये. आणि त्यानंतर मग ते सगळं करत असताना मी आणखी नवीन या रेकीच्या दुनियेमध्ये कुठेतरी क्युरिओसिटी होती म्हणून तिकडे आले. आणि रेकीमधूनच मी आता कुठे ना कुठेतरी माझं एक पर्पज आहे. रेकीत ऑफकोर्स फाउंडेशन आहे आणि तिकडनं सगळ्या गोष्टी होतात आणि त्यातनं एक पर्पज आलं की सेल्फ लव्ह. सो मी ऍज अ सेल्फ लव्ह थेरपी एक्सपर्ट म्हणून सुद्धा काम करत आहे. त्याचबरोबर मी रेकी ग्रँड मास्टर आहे, म्हणजे मी स्पिरिच्युअल हीलर आहे. ते करता करता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी ऍज अ युट्युबर आहे, मी कंटेंट क्रिएटर आहे. त्याचबरोबर मी ग्लोबल अवॉर्डसाठी 2 शो अँकर देखील केलेले आहेत आणि मी अपकमिंग ऑथर देखील आहे. स्वप्रेमाची जादू या पुस्तकाचं लवकरच लॉन्च होणार आहे, त्यावरती काम चालू आहे. सो हे सगळी माझी थोडक्यात माहिती होती. तुम्ही सेकंड थर्ड डिग्री मध्ये आल्यावर आपण याविषयी बोलूयातच. सो असं सगळं माझं इंट्रोडक्शन होतं आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की रेकीच्या दुनियेमध्ये आल्यानंतर बराचसा आयुष्यामध्ये जो काही फरक झालेला आहे तो तुमच्या समोर आहे. आणि आता मी जी बसलीये, आम्ही बरोबर सरांबरोबर आमचं हे मिशन आम्ही करत आहोत की रेकी घराघरात पोहोचली पाहिजे. 10,000 जणांना आम्हाला कुठे ना कुठे या येत्या वर्षामध्ये आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, रेकी पोहोचवायची आहे. आणि सगळ्या घरामध्ये एक तरी ग्रँड मास्टर असलं पाहिजे. हे मिशन आणि विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि आता सध्या याच्यामध्ये आहे. सो तुमच्या समोर मी प्रेझेंट इथे आहे की जी ऍज अ रेकी ग्रँड मास्टर म्हणून तुमच्याशी कम्युनिकेट करते आहे. सो थँक्यू खूप 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 धन्यवाद की तुम्ही मला इंट्रोडक्शन सांगायची संधी दिली त्याबद्दल. ओके, सो पुढे जाऊयात. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट की आज आपण रेकी विषयी माहिती बघितली. सो 2 मिनिटं सगळ्यांनी रिलॅक्स व्हा. पहिल्यांदा व्यवस्थित बसा, शक्यतो कॅमेरे ओपन ठेवा. सांगण्याचं कारण हे आहे की आपण इथे एनर्जी मध्ये काम करत आहोत. रेकी ही हायर फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. आता आपण सगळी माहिती रेकी बद्दल बघितली, पण आता आपल्याला काय करायचंय की तुम्ही कॅमेरा ओपन ठेवून बसा. आपण जेव्हा रेकीला प्रार्थना करतो किंवा आवाहन करतो त्यावेळेला एक्झॅक्टली काय करायचं आहे याविषयी आपण बघणार आहोत. सो सगळ्यांनी रिलॅक्स बसायचंय. नॉर्मल बसा, खाली बसा, चेअरवर बसा, कुठेही बसा. शक्यतो कॅमेरे ऑन ठेवा, कारण हे कनेक्शन आहे आपलं. आपलं वारंवार होणारं जे कनेक्शन आहे त्यातनं तुमची एनर्जी देखील वाढणार आहे. ओके, सो रिलॅक्स बसायचंय. आणि जी प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे ती मागे म्हणायची आहे सगळ्यांनी. आणि खरंच मनापासून म्हणा. यात जी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचेल ती उत्तमच असणार आहे. सो आपण रेकी शिकतोय, सो काही गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो सुरुवात करूयात आपण प्रार्थनेला. येस, मी स्क्रीन शेअर करते. येस, पण तत्पूर्वी आपण प्रार्थना करण्यापूर्वी आपल्याला ही जी रेकी आहे तर रेकी जो प्रत्यक्ष उपचार म्हणतात, तर तुम्ही स्वतःला अशा स्थितीत ठेवणं गरजेचं आहे. रेकीची जेव्हा तुम्ही हिलिंग करता तर तुम्ही पहिल्या डिग्रीमध्ये तर सेल्फ हिलिंग करणार आहे, फक्त स्वतःवरती काम करायचं.
सेकंड थर्ड मध्ये तुम्ही मग इतरांसाठी काम करणार, डिस्टन्स हिलिंग शिकणार. पण आता तुम्ही टच थेरपी शिकत आहात, म्हणजे प्रॉपरली आपल्या चक्रांवरती आपल्याला काम करायचं आहे टच थेरपी. सेकंड डिग्रीमध्ये टच थेरपी आणि विथ तुम्ही डिस्टन्स हिलिंग देखील शिकणार आहात. सो स्वतःला नेहमी या सुस्थितीत ठेवायचंय की तुम्हाला आश्चर्यकारक जे काय अनुभव आहेत ते खरंच मिळणार आहेत. तर यासाठी काय करायचंय, तर स्वयं उपचार पद्धती म्हणजे आपण जे फर्स्ट डिग्रीमध्ये शिकत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला रेकीला पहिल्यांदा आव्हान करायचंय. एखादी प्रोग्राम चालू आहे त्याच्यामध्ये आपण समजा एखाद्या गेस्टला इन्व्हाइट केलं, तर आपण त्यांना इंट्रोडक्शन करून देतो ना, बरोबर, त्यांना आपण आमंत्रित करतो स्टेजवर. त्याच पद्धतीपैकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. नैसर्गिक एनर्जी आहे तिला सुद्धा आवाहन करायला पाहिजे. आपण स्वतः जर स्वीकृती केली तर ती येईल ना आपल्याकडे. सो त्या पद्धतीनं आपल्याला म्हणायचं आहे, तर सगळ्यांनी हात जोडायचे आहेत, रिलॅक्स. हवं तर डोळे बंद करा, कारण आपण आता रिपीट करणार आहोत मागे. सो डोळे बंद करा आणि अगदी मनापासनं एक छान सरेंडरच्या भावाने आपल्याला ही गोष्ट करायची आहे. सो आपण एकदा तीनदा मोठा श्वास घेऊयात. मोठा श्वास घ्या, सावकाश सावकाश सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या, सावकाश सावकाश सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या, सावकाश सावकाश सोडा. रिलॅक्स. डोळे बंद करा आणि मी जे तुम्हाला सांगते ते तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायचं आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी स्वतःला धन्यवाद देते. देते किंवा देतो म्हणा. मी स्वतःला धन्यवाद देते. ओके. नंतर मी रेकीला धन्यवाद देते. मी रेकीला धन्यवाद देते. नंतर मी स्वतःला धन्यवाद देते. ओके. पहिल्यांदा म्हणायचं मी स्वतःला धन्यवाद देते, मग मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते, म्हणजे स्वतःच्या शरीराला धन्यवाद देते. ओके. सो पुढे जाऊयात आपण. हे पहिलं आव्हान करणं आहे, रेकीला बोलवणं आपल्या आयुष्यामध्ये आहे. ठीक आहे. सो पुढे जाऊन आपण प्रार्थना म्हणूयात, की ही प्रार्थना म्हणताना आपल्याला रेकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला त्या प्रार्थनेमध्ये म्हणायच्या आहेत. की असं इमॅजिन करा, आता मी एक एक वाक्य म्हणते, तुम्ही रिपीट मोडमध्ये माझ्या बरोबर म्हणायचं आहे. ठीक आहे. मी एक रेकी बालक आहे. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने मी संपूर्णतः प्रभावित झालेलो आहे किंवा आच्छादित झालेलो आहे. ओके. माझे सगळे दिवस माझ्या आयुष्यात किंवा आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. माझा आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मला माझ्या सर्व कामात पूर्णतः यश मिळालेलं आहे. आज मला माझ्या संपूर्ण कामामध्ये पूर्णतः यश मिळालेलं आहे. अगदी डोळे बंद करून मनापासून म्हणा. माझा परिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, माझा परिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, नोकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारे प्रत्येक जण माझा आदर करतो. माझे नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, नोकर मंडळी आणि संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा आदर करतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकीच्या कृपेने मला अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने मला अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्धी जीवन जगत आहे किंवा त्या जीवनाचा अनुभव घेत आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. मी अनुभवत आहे, म्हणजे आज जे काही कामं करायची आहेत आपल्याला त्या कामांचा उल्लेख करायचा आहे आणि मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे किंवा झाले आहे असं म्हणायचं आहे. ठीक आहे. ज्यांच्या अथक परिश्रमामुळे रेकीचा फायदा झाला त्यांना म्हणजे डॉक्टर मिका उसोई यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर डॉक्टर चुजुरे हायाशी, हवाई टकाटा, बार्बरा, पॉला हरा, निलिमा राजे, शीतल बोरकर, नंदिनी मेश्राम मॅम आणि आपले शिक्षक किंवा माझे शिक्षक
सागर गर्वे सर आणि आरती मौर्य यांचा मी मनापासनं खूप खूप आभारी आहे, ज्यांनी मला शिकवले आणि मी त्यांना मनापासनं धन्यवाद देतो किंवा देते. ओके. सो ही रेकीची प्रार्थना आहे. रेकीच्या प्रार्थनेमध्ये मनापासून आपल्याला आवाहन करायचं असतं आणि संपूर्ण प्रार्थना म्हणायची असते. ओके. सो सावकाश हात एकमेकावर चोळा आणि अलगदपणे डोळ्यांना पहिल्यांदा एनर्जी द्यायची आहे आणि मग संपूर्ण शरीराला एनर्जी द्यायची आहे. ओके. रिलॅक्स. सो ही होती रेकीची प्रार्थना. सो आव्हान करताना मी स्वतःला धन्यवाद देते, मी रेकीला धन्यवाद देते. मी स्वतःला धन्यवाद देते. पहिला जो आहे तो आपला जो स्व आहे किंवा आपला जो प्राण आहे किंवा आपल्या जी वाहणारी जी काही प्राकृतिक एनर्जी आहे त्याला धन्यवाद आहे. दुसरा धन्यवाद रेकीला आहे आणि तिसरा धन्यवाद परत स्वतःला म्हणजे स्वतःच्या शरीराला आहे. सो माइंड, सोर्स आणि बॉडी या तीन गोष्टी जेव्हा अलाइनमेंट मध्ये येतात तेव्हा तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. तुम्हाला नोट्स मध्ये सगळी डिटेल्स मिळतील. जेव्हा आपण मेडिटेशन करणार तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. ठीक आहे. सो सरांनी फॉर्म शेअर केलेला आहे त्याविषयी सर सांगतीलच. ओव्हर टू यू सर. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच आरती मॅडम, थँक्यू. छान प्रार्थना घेतली आहे. ती प्रार्थनेचे आपल्याला नोट्समध्ये ही प्रार्थना असणार आहे पहिल्याच पेजवर. आणि याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊन घ्या, मी दाखवून देतो. सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे नोट्स यायच्या आधी तुम्ही या स्क्रीनशॉटचा वापर करू शकाल. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा जो शेवटचा पॉईंट आहे ना गुरुविषयीचा, याला तुम्ही शॉर्टकट पण करू शकता की माझ्या सर्व गुरूंना मी धन्यवाद देतो. सिम्पल. ठीक आहे, कारण की एवढे नावं तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे शॉर्टकट करायचं त्याला की सर्व गुरूंना धन्यवाद देतो. संपलं काम. ठीक आहे. घेतला स्क्रीनशॉट, घेतला सर्वांनी? चलो, घेतला. ओके. हा. आता नोट्स बद्दल सांगतो. पहिली गोष्ट तर फॉर्म आलेला आहे तुम्हाला गुगल फॉर्म चॅटबॉक्समध्ये. सर्वांनी तो फॉर्म भरायचा आहे. रोज एकच फॉर्म येतो, त्यामुळे त्या फॉर्मची लिंक कुठेतरी कॉपी करून ठेवा आणि तोच फॉर्म तुम्हाला रोज भरायचा आहे. फक्त रोज तुमची त्या फॉर्ममध्ये एंट्री दिसली पाहिजे 9 वाजेनंतर, 9 ते 9:15च्या मधात. तर आम्ही कन्सिडर करू की तुम्ही क्लासमध्ये होते. ठीक आहे. ही पहिली गोष्ट. आणि तरच 6 दिवसानंतर तुम्हाला सर्टिफिकेट डिलिव्हर होईल. ठीक आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की प्रत्येक दिवस हा आपण एका ऍक्टिव्हिटी सोबत एंड करत असतो. तर आजची ऍक्टिव्हिटी काय आहे ते आपण घेऊ 2 मिनिटात. पण तत्पूर्वी प्रार्थना जी आहे ती तुम्हाला पाठ करायची आहे आणि 5 नियम तुम्हाला पाठ करायचे आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे पुढचे 3-4 दिवसाचा वेळ आहे. आरामात करा. 2-2 वेळा वाचली तरी पण तुम्हाला पाठ होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर नोट्स. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की सर नोट्स कधी मिळणार आहे. तर नोट्स तुम्हाला उद्या 12 वाजेपर्यंत मिळेल तुमच्या ग्रुपमध्ये. तुम्ही कुठल्या ना कुठल्या एका रेकीच्या ग्रुपमध्ये असले पाहिजे. आहे सगळेजण? असं कोणी आहे का की जो मी कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे? असं कोणी आहे का इथे? त्यांनी जरा टाईप करून सांगा चॅटबॉक्समध्ये की मी सर कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे. असं कोणी नसावं मला असं वाटते. पण जर का असेल की कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे, तर मी एका ग्रुपची लिंक शेअर करतो. त्याच्यामध्ये तुम्ही लगेच ॲड होऊन जायचं आहे म्हणजे तुमच्यापर्यंत येईल ती गोष्ट. आणि समजा तुम्ही कुठल्याच ग्रुपमध्ये नसालही, तर तुमच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा. ती गोष्ट ही आहे की 7507253253 हा जो आपला कस्टमर केअर नंबर आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तिथे सांगू शकता फक्त की ग्रुप लिंक पाठवा. तुम्हाला ग्रुप लिंक सेंड होईल. ठीक आहे. आणि तिथं तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड व्हा. शिल्पा मॅडम, त्यानंतर निकिता मॅडम, नाही आहे तुम्ही कुठल्याच ग्रुपमध्ये, हे घ्या ग्रुपची लिंक पाठवली मी, त्याला जॉईन करून घ्या लगेच. कारण कसं आहे, तुमची आणि आमची कनेक्टिव्हिटी तिथेच राहील ग्रुपमध्ये. अटेंडन्स नाही होत आहे ग्रुपमध्ये, फॉर्म येईल तिथं अटेंडन्स भरून टाका. ठीक आहे. अजून कोण आहे? मी नाही, अनुजाजी, बरेच लोक आहेत. कारण तुम्हाला ही लिंक कोणीतरी पाठवली असेल, तुमचे नातेवाईक मित्र, त्यांनी तुम्ही इथं जॉईन झाले असाल. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्ही ग्रुपमध्ये असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. जे जे ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांनी 7507253253वर आत्ताच मेसेज करा. व्हॉट्सअपला जाऊन, व्हॉट्सअपला जा. 7507253253वर मेसेज करा. तुम्हाला आमची टीम लिंक पाठवून देईल. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. चला आता पटकन एक ऍक्टिव्हिटी करू आपली शेवटची. करायची? रेडी? सो गए क्या? उठो उठो उठो. हाँ, व्हेरी गुड. चलो. सो मजा आली आजच्या सेशन मध्ये? पहिले हे सांगा मला जरा हँड्सअप दाखवून, मजा आली का? येस नो? 2 दिवस मजा आली का? सुरेश सर, मजा आली? प्रसन्नाजी, सर्जेराव सर, प्रसून जैन, प्रियंका मॅडम, ओप्पो, त्यांचं नाव काय माहित नाही, राकेश, विशालजी, आयफोन,
छाया मॅडम, गीता महामुनी. मजा आली का? गीताजी, रुपाली शिंदे, आशा चव्हाण, आरती दळवी, नीलम माने, संध्या राऊत, विवो. व्हेरी गुड. चलो. मंदार काय नाव आहे यांचं? ठीक आहे. चला, तर मग आजची ऍक्टिव्हिटी करू. चला, रेडी? सो आपल्यासाठी काहीच डिफिकल्ट नाही. एव्हरीथिंग वी कॅन डू. आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. फक्त काय असते की आपल्याला स्वतःची जाणीव नसते. आपल्याला स्वतःची जाणीव नसते. गायत्री मॅडम काल ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे डेली वर्डचं. जर का तुम्हाला मिळालं नसेल तर 7507253253. हर सवाल का एक ही जवाब है. 7507253253. ठीक है. हर सवाल का एक ही जवाब है. 7507253253. त्याच्यावर मेसेज करायचा. लक्षात घ्या एक गोष्ट, आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी असतात. आपल्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे, खूप सारी शक्ती आहे, खूप सारं सगळं काही आहे आपल्यामध्ये. पण मुद्दा काय असते की कधी कधी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नसते, किंवा आपल्याला असं वाटते की आपल्यामध्ये ते नाहीच आहे. पण ते प्रत्येकामध्ये असते. हे किती लोकांना प्रूव्ह करून पाहिजे पुढच्या 5 मिनिटात, की सर पुढच्या 5 मिनिटात दाखवा आम्हाला की आमच्यामध्ये शक्ती आहे, आणि मग आम्ही मानू. हाऊ मेनी पीपल वॉन्ट? आणि मी म्हटलं ना की मी जादूगर आहे बरं का. जादूगर आहे मी. बघा तुम्ही आता कशा कशा जादू दाखवत तुम्हाला 6 दिवस बघायचं. ओके, हां, चला. चला रेडी व्हा मग. गंमत करतो बरं मी, कधी कधी सिरियसली नका घेत जाऊ, नाही तर बाबा उगच. आहे ना. चला चला रेडी. हात समोर घ्या सर्वांनी, असा हात. उजवा हात समोर घ्या सर्वांनी. घेतला उजवा हात समोर. आणि हळू 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 मागं न्या. असं न्या, मागं 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 न्या. आणि जिथे तुम्हाला असं वाटेल की बस आता याच्यावर जात नाही बाबा, हा बस बस बस, दुखत आहे आता, बस बस बस, थांबून जा तिकडे. तो पॉईंट बघा बरं कुठे आहे तो. तो पॉईंट जरा नोट डाऊन करा, कुठपर्यंत गेला हात. केला नोट डाऊन? या आता वापस. नॉर्मल ठेवून द्या आता खाली हाताला. आता बघा. हा, तर बस झालं, घ्या पुढे घ्या. हो, आता काय मागास नाही तर थांबा, आणा पुढे जरा. हा, बसा आता नॉर्मल बसा जरा. आता बघा. आता डोळे बंद केले तरी चालते, नाही केले तरी चालते. काही 2-4 वाक्य म्हणा स्वतःबद्दल. मी सांगतो ते म्हणा. माझ्यामध्ये अनलिमिटेड पॉवर आहे. माझ्यामध्ये, खरोखर म्हणा, एकदम मनापासून, असं वाटत नसलं तरी म्हणा, माझ्यामध्ये अनलिमिटेड पॉवर आहे. मी जगातली कुठलीही गोष्ट करू शकतो. माझ्या डोक्यावर माझ्या परमेश्वराचा हात आहे. माझ्यासाठी कुठलीच गोष्ट कठीण नाही. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी सोपी आहे. माझ्यासमोर येणारा प्रत्येक प्रसंग किंवा प्रत्येक अडचण, त्याच्यावर मी मात करू शकतो. मी माझ्या आयुष्यामध्ये जिंकू शकतो. 3 वेळा म्हणा, मी माझ्या आयुष्यामध्ये जिंकू शकतो. आणि मी जिंकणारच आहे. येस, मी जिंकणारच आहे. येस, मी जिंकणारच आहे. आता पुन्हा हात पुढे घ्या. घ्या पुन्हा हात पुढं. हम्म. घेऊन जा आता मागं, कुठपर्यंत जाते बघा. स्ट्रेच नका करू, फक्त नॉर्मल मागं घेऊन जा. आणि फक्त एवढंच सांगा की पहिल्यापेक्षा जास्त गेला का. गेला असेल तर येस म्हणा फक्त चॅटबॉक्समध्ये, किंवा हात दाखवा मला. 4 वाक्य. किती लोकांचा गेला, जरा हात दाखवा. हा हा, मॅजिक झालं की नाही बघा. ऑनलाईन मॅजिक करू शकतो मी. सो लक्षात ठेवा, 4 शब्द, 4 वाक्य, जर का आपला हाताची पहिलीपेक्षाची जास्त लिमिट वाढवू शकते, तो जर रोज असे काही वाक्य म्हटले तो जिंदगी की लिमिट नहीं बढ़ेंगी क्या हमारी. यस नो एवरीबॉडी. जितना खुश है हम आज की डेट में, अगर 4 वर्ड हम रोज बोलना शुरू करें अच्छे वाले, तो हम ज्यादा खुश नहीं होंगे क्या. यस नो. यस. जितना पैसा है हमारे पास, अगर हम उसके बारे में अच्छा पॉजिटिव बोलेंगे तो वो ज्यादा बढ़ेगा नहीं क्या हमारी जिंदगी में. यस नो. यस. 2, 4, 5 मिनिटात जर का हा बदल होऊ शकतो. बघा, मी जर तुम्हाला असं म्हटलं असतं की हात असा असा करा आणि असं असं करा आणि मग मागा नाही, तर ती गोष्ट वेगळी होती. मी तुम्हाला हाताला काहीच एक्सरसाइज सांगितली नाही, मी फक्त शब्द बोललो. सो तुमचे बोललेले शब्द हे काय पॉवर क्रिएट करता हे तुम्हाला माहित आहे. काल सांगितलं होतं ना भाताचं उदाहरण. ओके. सो आजपासून काय बोलता याच्याकडे लक्ष ठेवा. काय बोलता फार महत्वाचं आहे. काही काही लोकांचं फक्त डोकं दुखत असते, डोकं. पण ते 100 वेळा म्हणून टाकतात दिवसात. बापरे आज किती डोकं दुखत आहे, बापरे आज किती डोकं दुखत आहे.
झालं. काय खरं नाही. दुखणारच आहे ते डोकं मग. कारण की तूच 10 वेळा म्हणत आहे डोकं दुखत आहे म्हणून. समजलं? सो शब्दांवर लक्ष द्या. अजून खूप काही शिकायचं आहे. थँक्यू सो मच. येस येस, होईल वैशाली मॅडम, सगळं काय होईल. बी पॉझिटिव्ह. आणि 6 दिवसाचा क्लास अटेंड करा. ठीक आहे. आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला? ग्रुप ओपन होईल, त्याच्याबद्दल नक्कीच आजच्या क्लासबद्दल लिहा. 3 तासात तुम्हाला रेकॉर्डिंग येईल तुमच्या ग्रुपवर. आणि उद्या महत्वाची सूचना आहे, एक लक्ष देऊन ऐका. उद्या तुमच्या आसपास तुमच्या घरात जर का कुणाला काही पेन असेल, पेन, पेन म्हणजे हा पेन नाही बरं, पेन म्हणजे काही त्रास असेल, काही दुखत असेल बॉडीमध्ये, त्या व्यक्तीला घेऊन बसा उद्या. एक झकास तुम्हाला रेमेडी सांगणार आहे उद्याच्या उद्या, हातोहात. ठीक आहे. बघायचे ना? या मग उद्या भेटू 8 वाजता. थँक्यू सो मच. धन्यवाद. भेटूया उद्या 8 वाजता याच लिंकवर, याच ठिकाणी. तुम्ही आज इथे आलात आणि रोज इथे येत आहात, आम्हाला ऐकून घेत आहात अगदी नम्रपणे. त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद.